हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं लिहिलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकाल असं बोर्ड लिहिलेलेच आहे, जिथे आपल्याला तोंडामध्ये ते कृष्णाचं नामस्मरण कंटिन्यू चालूच राहतं। यहाँ कृष्ण का जन्म स्थान है मथुरा, उसका दर्शन करके विश्राम घाट, भूतेश्वर महादेव, तीनों का दर्शन करके यमुना नदी पार करके हम जाएंगे गोकुल में। हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे। सो इथे बघू शकाल वृंदावन फॉरेस्ट टूरचं टायमिंग आहे सकाळी 10 वाजता, 11:30, 12:30, दुपारी 2:30, 4 आणि 5 वाजताची ही लास्ट टूर राहणार आहे। तर हॅलो, हरे कृष्णा, नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते आहे। तर हरे कृष्णाची स्टार्टिंग केली आहे तर तुम्हाला कळलं असेल मी कुठे आलेली आहे ते। तर यस, मी आज आली आहे आपल्या मुंबईमध्ये, मिनी वृंदावन आहे। यस, तुम्हाला माहिती होतं का? नसेल माहिती तर आज हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी राहणार आहे। आज आपण आलो आहे गोवर्धन इको विलेज मध्ये आलो आहे, जे आहे मिनी वृंदावन, पालघर मध्ये तुम्हाला हे बघायला मिळणार आहे आपल्या मुंबईमध्ये। ज्या लोकांना डे टू डे लाईफ मधून वन डे पिकनिक साठी तुम्हाला स्पॉट शोधतायत तर ही व्हिडिओ तुमच्यासाठी राहणार आहे। तर खूप सुंदर आहे, आपल्या मुंबई पासून अगदी 70 किलोमीटर्स तुम्हाला यायचं आहे। बाय ओन व्हेकल पण येऊ शकतात किंवा पालघर स्टेशन वरून तुम्हाला कन्व्हिनियंट इथे येण्यासाठी सोर्सेस भरपूर सारे अवेलेबल आहेतच। सो येस, तुम्हाला इकडे बघू शकाल पार्किंग पण अवेलेबल आहेच। त्याच्याशिवाय पार्किंग तुम्हाला इथे फ्री मिळते आहे। आपल्या डे टू डे लाईफ मधून थोडासा टाइम काढायचा असेल आपल्याला आणि शांत ठिकाणी कुठे जायचं असेल तर ही प्लेस तुमच्या सर्वांसाठी खूप सुंदर राहणार आहे। व्हिडिओ एंड पर्यंत बघा, कारण का आज आपण आलो आहोत मिनी वृंदावन मध्ये, जिथे तुम्हाला कृष्णाचं जे आपण वृंदावन मध्ये सगळं बघायला मिळणार पॉसिबल असतं, कोणाला जायला पॉसिबल नसतं, आणि ते सगळं उभारलेलं आहे इकडे गोवर्धन विलेज मध्ये। तर आपण बघूयाच, माझ्यासोबत तुम्ही व्हिडिओ पूर्ण एन्जॉय करा आणि येस जाऊया पुढे। सो इथे बघू शकाल सुंदर असं लिहिलेलं आहे गोवर्धन इको विलेज, आणि बघू शकाल इथे कृष्णाचं जे आपलं मोराच्या पंखामध्ये पूर्ण बासुरी आणि शंख ठेवलेला आहे, खूप सुंदर असं त्यांनी ठेवलेलं आहे। तिथे आपल्याला आल्या आपल्याला खूप सुंदर असं बघायला मिळतं आहे। आणि आता जाऊया ह्या साईडला, बॅक साईडलाच आल्याला आपल्याला गणपतीचं मंदिर बघायला मिळणार आहे। खूप सुंदर गणपती बाप्पाचं मंदिर आहे, ते दाखवलं तुम्हाला। ते बघू शकाल गणपती बाप्पाचं सुंदर असं मंदिर तुम्हाला बघायला मिळतं आहे। तिथे गणपती बाप्पाची सुंदर छोटीशी प्रतिमा ठेवलेली आहे। तर पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घ्या आणि मग आपण आतमध्ये जाऊया। चला आता आतमध्ये। सो तुम्ही बघू शकाल गणपती बाप्पा मंदिर आहे, त्या समोरच तुम्हाला इथे जे पूर्ण बुकिंग ऑफिस आहे, ज्यांचे रूम्स वगैरे आहेत ते लोक इथे येऊन बुकिंग्स करतात। पूर्ण जो एरिया आहे तो बघू शकाल खूप शांत आणि झाडांमध्ये आहे पूर्ण। बघू शकाल इकडे सगळीकडे तुम्हाला ज्या दिशेला जायचं आहे तर ह्या दिशेला आपण चाललो, तिकडे बघू शकाल मंदिर, वृंदावन फॉरेस्ट वगैरे असं दिलेलं आहे। रूमची बुकिंग वगैरे करायचं आणि इंग्लिश आणि हिंदीमध्ये दोन्ही दिलेलं आहे। सो आता आपण इथून आतमध्ये एंट्री केल्यावरती आपल्याला एंट्री चार्जेस काहीच नाही द्यायचे आहेत। हे वन डे पिकनिकसाठी तुमचं फ्री राहणार आहे। इथपर्यंत आतमध्ये टोटल टूर फ्री राहणार आहे। आणि आतमध्ये आल्यावर तुम्हाला इथे काय काय बघायला मिळणार आहे ते बघू शकाल। इथे गिरी गोवर्धन म्हणून आहे, ते तुम्हाला इथे पूर्ण बघायला मिळणार आहे। त्याच्यानंतर जी पूजा आसना होते ते तुम्हाला इथे बघायला पूर्ण मिळणार आहे। यमुना घाट जे आपल्याला तिकडे मथुरेमध्ये वगैरे आहे, तिकडे तुम्हाला यमुना घाटचं दर्शन न घेता तुम्ही इथे घेऊ शकतात। त्यानंतर राधा गोविंद मंदिर तुम्हाला इथे बघायला मिळेल। ह्या मंदिरचं पण टायमिंग आहे, तर टायमिंग आपण बघणार आहोत पुढे जाऊन। आणि तुम्हाला इथे गोशाळा पण बघायला मिळणार आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला इथे श्री श्री राधा मदन मोहनचा एक टेम्पल आहे, ते सुद्धा आपण आज एक्सप्लोअर करणार आहोत। तर पूर्ण व्हिडिओ माझ्यासोबत एंडपर्यंत बघा। सो इथे बघू शकाल वृंदावन फॉरेस्ट टूरचं टायमिंग आहे सकाळी 10 वाजता, 11:30, 12:30,
दुपारी 2:30, 4 आणि 5 वाजताची ही लास्ट टूर राहणार आहे. तर हे बुकिंग सगळं करावं लागतं आपल्याला एक ॲप थ्रू. तर इथे बघू शकता आपण आता आलेलो आहोत. तर एक ॲप डाउनलोड करायचा, गोवर्धन इको विलेज. हा ॲप डाउनलोड केल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन्स टाकून टूर वगैरे कधी पाहिजे आहे ते आपण फिल करायचे. सो आता आपण आलो आहोत श्री राधे वृंदावन बिहारी टेम्पल मध्ये आलो आहोत. तर बघू शकाल सगळीकडचे कृष्णाची चॅन्टिंग चालू आहे, म्हणजे बोलतं आहे कृष्णाचे भजन, गाणी चालू आहे प्रत्येक ठिकाणी. खूप सुंदर वाटतं आहे, शांत असं वाटतं सगळीकडे. इथे बघू शकाल हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे असं लिहिलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकाल असं बोर्ड लिहिलेलेच आहे, जिथे आपल्याला तोंडामध्ये ते कृष्णाचं नामस्मरण कंटिन्यू चालूच राहतं. तर बघू शकाल इथे जर सर्व भक्त बसलेले आहेत. की आता हे मंदिर जे आहे ते 4ला ओपन होणं, आत्ताच जस्ट क्लोज झालं आहे. ते 4 वाजता परत भेटूया. ते इथे बघू शकाल आपण जे आता गाईला ते चारा देणार आहोत ते हे ह्याला पालक म्हणतात ना. पालक आहे आपलं नॉर्मल जे भाजी असते ती, जी प्रॉपर शेतात उगवलेली आहे ह्यांचाच पूर्ण आहे. तर आपण असे 2 घेतलेले आहे त्यांना द्यायसाठी. थांब बाबा. तर आपण देतो आहोत. मम्मा ह्याला नको आहे भाई. घे 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 घे. बाबा किती मोठे आहे बघू शकाल. दे बाबू ये. ते काय अच्छा दे दे दे. मम्मा ह्यांचं नाव आहे राम आहे. प्रत्येक गाईचं नाव दिलेलं आहे. ह्यांचं नाव आहे राम. तुम्ही कसं देते इथे तुम्हाला जे प्रसादालय म्हणतो आपण ते सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तिथे पूर्ण जेवण तुम्हाला अवेलेबल आहे, म्हणजे चपाती भाजी डाळ भात आणि प्रसाद सुद्धा तुम्हाला इथे खूप सुंदर बघायला मिळणार आहे. सो इथे बघू शकाल जेवणाच्या लाईन लागलेल्या आहे. जे प्रसादाला मी तुम्हाला सांगत होती, तर इथे प्रसाद म्हणून तुम्हाला सर्व जेवण तुम्हाला इथे अवेलेबल आहे बघू शकाल. तर गोशाळाच्या समोरच तुम्हाला इथे कॅफे आहे, श्रीनाथजी कॅफे, जिथे आपल्याला सगळे बेकरी प्रोडक्ट्स मिळणार आहेत. किंवा मग तुम्हाला स्वीट्स पाहिजे असेल स्वीट्स, किंवा मग तुम्हाला ब्रेड सँडविच चाट सगळं प्रकार तुम्हाला इथे अवेलेबल आहे. आणि ते पण अगदी रिझनेबल प्राईस तुम्हाला इथे बघायला मिळतं आहे. तर आपण आता जाऊया आतमध्ये. एक मिनिट. देखो अभी हम जा रहे हैं वृंदावन के दर्शन के लिए. इसके अंदर जो भी पेड़ पौधे लगाए उसके पत्ते फूल फल कुछ तोड़ना नहीं है. पानी के अंदर किसी ने उतरना नहीं. पानी के अंदर मछलियां उसको कुछ खिलाना नहीं. भगवान की लीला की झांकियां उसका हाथ नहीं लगाना है. इस सबका सारे नियमों का पालन करना है. और यहाँ कृष्ण का जन्म स्थान है मथुरा. उसका दर्शन करके विश्राम घाट भूतेश्वर महादेव तीनों का दर्शन करके यमुना नदी पार करके हम जाएंगे गोकुल में. हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे. शेक दो.
हरे कृष्णा 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 सो बघू शकाल हे जे आहे ते गाईड आहेत जे आपल्याला पूर्ण टूर देणार आहेत इकडे. आणि आपल्या मागे बघू शकाल पूर्ण जी गर्दी आहे ती पूर्ण दर्शन करणार आपण आता पूर्ण वृंदावन मिनी वृंदावनचं. धाम की जय, योगी मैया की जय, कृष्ण भगवान की जय. विश्राम घाटे बड़ा भगवान ने विश्राम किया. आज कृष्ण भगवान ने कौन कमाने विश्राम किया थे? विश्राम घाटे भगवान महादेव महादेव की जय. मैया की जय. फिश 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 आधी इकडे गर्दी झाली की भेटणार. सो इथे बघू शकाल तुम्ही हा जो पॉन्ड आहे लेक आहे तिकडे फिशेस आहेत. खूप सुंदर असं वाटतं आहे फिशेस बघून सुद्धा. पण स्ट्रिक्टली सांगितलं की इथे कोणी त्यांना काही टाकायचं नाहीये. बघू शकाल खूप सुंदर असं क्लायमेट आहे इकडचं. गोपीजन वल्लभ गिरिवरनाथ. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. राम राम हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. कृष्ण अगर जाना चाहते हैं तो कृष्ण को समझना पड़ेगा. कृष्ण बोलते जन्म कर्म में दिव्यम एवं ये व्यक्ति तत्वता. मेरा जन्म दिव्य, मेरा कर्म दिव्य. जो मुझे समझ लेगा, जान लेगा, त्यक्त्वा पुनर्जन्म. ऐसे जीव को दुख रूपी भौतिक संसार सागर में पुनर्जन्म नहीं होगा. कृष्ण मैं लाला आपने मिट्टी खाया, कृष्ण ने मैंने नहीं खाया. नहीं खाया तो मुंह खोलो. मुंह से पूरा ब्रह्मांड का दर्शन करा दे. इसलिए इस घाट का नाम है ब्रह्मांड घाट. कौन सा घाट है? ब्रह्मांड घाट. यहाँ आगे जाएंगे. यहाँ नामकरण संस्कार करते गर्गाचार्य कृष्ण बलराम का गौशाला में नामकरण संस्कार करते हैं. और यहाँ पुतना तुरना और शक्तासुर को भगवान कृष्ण मार डालते विनाश शस्त्र से. तो नंद बाबा सोच रहे ये जगह कृष्ण के लिए सुरक्षित नहीं, तो एक गोकुल छोड़कर वृंदावन में चले जाते. कहा जाते हैं वृंदावन.
बघू शकाल पूर्ण जे वृंदावनचं जो फॉरेस्ट मॅप आहे तो ते बघायला मिळणार आहे. इकडे तुम्हाला भरपूर काही ठिकाण आहे ते एक्सप्लोर तुम्ही करू शकता आहात. तर बघू शकाल इथे बैठकमध्ये 7 प्रकार आहेत, मेमोरियल समाधीजमध्ये 10 आहेत, परत मग डेरूमासमध्ये तुम्ही बघू शकता ते 25 आहेत. सो इथे भरपूर सारा मॅप्स दिलेले आहेत, त्या अकॉर्डिंग तुम्ही फिरू शकता. टूर कंप्लीट होते तसं आपला एक प्रसाद मिळतो आपल्याला, बघू शकाल खूप सुंदर आहे टेस्टला. प्रसादचं बोल टेस्ट वाईज पण खरंच खूप सुंदर आहे टेस्टला. आता आम्ही चाललो आहोत घरी. सो आता टाटा बाय बाय करायचा वेळ झाला आहे मिनी वृंदावनला.